पुण्यामध्ये सध्या काय चाललंय असा प्रश्न विचारण्यासारखी घटना घडली आहे। पुण्यात गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात भर सकाळी गौरव आहुजा नावाच्या तरुणाने अश्लील प्रकार केलाय। सिग्नलवर गाडी रस्त्याच्या मधोमध उभी केली आणि भर चौकात लघुशंका केल्याची विकृत घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे। MH12 RF 8419 या क्रमांकाच्या BMW गाडीतनं आलेल्या गौरवने श्रीमंतीचा माज दाखवत सर्व कायदे धाब्यावर बसवले। विशेष म्हणजे जाब विचारायला गेलेल्यांसमोरही विकृत कृत्य करत तो फरार झाला। या प्रकरणी पोलिसांनी गौरव आहुजासह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केलाय। तसंच त्याचे वडील मनोज आहुजा देखील संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे। या दोन्ही बापलेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची ही धक्कादायक माहिती आता समोर येते। सकाळी मी गुंजन चौकामधून जेव्हा शास्त्रीनगर चौकात चाललो होतो तेव्हा एक भरधाव वेगाने गाडी आली आणि ती शास्त्रीनगर चौकामध्ये थांबली आणि तो जो व्यक्ती होता तो पाठीमागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट रस्त्यावरती चौकामध्येच लघुशंका करत होता। त्यामुळे त्याला जरा हटकायचा प्रयत्न केला आणि काही महिला भगिनी शेजारून जात होत्या, त्यांना पण थोडंसं किलसवाणं वाटत होतं। तर त्यामुळं त्याचा गाडीचा नंबर वगैरे घ्यायला लागलो तर त्यांनी माझ्याबरोबर इज्जत घालायला सुरुवात केली आणि माझा व्हिडिओ काढ, माझा फोटो काढ असं मला सांगत होता। दमदाटी केला, फक्त एक व्हिडिओ काढ, माझा फोटो काढ, काय करते का एवढंच माझं। दरम्यान गौरव आहुजा प्रकरणामध्ये पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही बघूया। आज सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये एका तरुणानं चारचाकी वाहनातून येऊन जे अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन केलेलं होतं त्याबाबत पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 268, 270, 281, 285 आणि मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 110, 112 त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम 184, 185 अन्वये अपराध क्रमांक 168/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। लवकरच आम्ही आरोपींना ताब्यात घेत आहोत। तर पुण्यामध्ये भर चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। गौरव आहुजावर जुगार आणि अपहरणाचा देखील गुन्हा दाखल आहे। पुण्यातल्या विमानतळ पोलीस ठाण्यात 2021 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यावेळी गौरव अवघ्या 20 वर्षांचा होता। क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या टोळीचा देखील गौरव सदस्य आहे। पुण्यातील कुख्यात गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वाखाली टोळी काम करते। या बेटिंगच्या व्यवसायामध्ये किंवा व्यसनामध्ये अनेक कॉलेजचे तरुण कर्जबाजारी झालेले आहेत। कर्ज फेडण्यासाठी या टोळीने त्या कॉलेज तरुणांना स्वतःच्या घरात चोरी करायला भाग पाडल्याची माहिती आहे। ज्यांनी पैसे दिले नाहीत त्या तरुणांचं अपहरण देखील करण्यात येत होतं। एका तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सचिन पोटे, गौरव आहुजा, अजय शिंदे, सुनील मखिजा याला अटक केली होती। तर फरार गौरव आहुजा आणि वडील मनोज आहुजा यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नजर टाकूया। बाप मनोज आणि मुलगा गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। बापलेक जुगाराच्या व्यवसायात सक्रिय आहे। पोकर गेम, क्रिकेट बेटिंग, मटका असे अनेक व्यवसाय ते करतात। मनोज आहुजावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अटकही झाल्याची माहिती समोर येते। जुगाराच्या पैशातनं हॉटेल व्यवसायात मोठी गुंतवणूक त्यांनी केली आहे। स्वारगेट भागात क्रीम अँड क्रंच नावाचं त्यांचं हॉटेल आहे। अद्याप कुठेही थेट राजकीय कनेक्शन समोर आलेलं नाहीये। दरम्यान पुण्यातल्या महिला काँग्रेस कार्यकर्त्या आहुजा विरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाला। त्यांनी गौरव आहुजाचे वडील मनोज आहुजा यांच्या हॉटेलमध्ये घुसून आंदोलन केलं। तसंच अश्लील चाळे करणाऱ्या गौरवला अटक करावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली आहे आणि पोस्टरला चपलेने मारत पोस्टरही पेटवलं। पोलीस म्हणतात कारमध्ये पोरं नव्हती, पण माझ्या डोळ्यांनी बघितली कारमधून पोरं नाही। एवढा बेशरम माणूस
माणूस आहे की एवढं कांड केल्यानंतरही जर त्याचा आतमध्ये बार चालू आहे, आम्ही आल्यानंतरही लोक दारू पितायत, शर्मेची गोष्ट आहे. म्हणजे पोलीस काय लाजा माणूस आहे? तुमचं आंदोलन होतं त्या पार्श्वभूमीवर काय बार द्यावं असं सांगितलं होतं? नाही, त्यांनी स्वतः त्याची सत्सद बुद्धी मेलेली आहे का? एवढं घाणेरडं कांड केलं, पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी आज हॉटेल बंद ठेवलं. त्याचे वडील म्हणतात की त्यांनी माझ्या चेहऱ्यावर लग्न केल्यासारखं आहे आणि एकीकडे तुम्ही हॉटेल चालू ठेवताय. याची गुन्हेगारी पार्श्वभूमी खूप मोठी आहे. तुम्ही जर विमाननगर पोलीस स्टेशनला गेला तर तुम्हाला कळेल. एक तर याच्या 3 गुन्हे लॉटरीमध्ये, आजोबा, बाप आणि हा. त्याच्यानंतर क्रिकेटवर बेटिंग लावतो, करोडो रुपयांनी बनवलेले पोकर सेंटर चालतात, पत्त्याचे टेबल्स आहेत त्याचे, आणि इतका अय्याश आहे की काल तुम्ही पाहिलं असेल त्याच्या बरोबर बाजूला एक बिल्डरचा मुलगा दारूची बाटली घेऊन बसलेला आहे आणि त्याच्यानंतर तो सरळ असं म्हणतोय की यू वॉन्ट टू सी मी आणि पॅन्ट काढतोय. अशा गुन्हे किती दाखल आहेत, काय स्वरूपाचे? त्याच्याकडे 3 गुन्हे दाखल आहेत. तर अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा मित्रांसोबत फरार झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या चौकशीसाठी पोलीस गेले असता मनोज आहुजा देखील तिथे नसल्याचं समोर आलं. तर मनोज आहुजा कुठे आहे त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. पुण्यातील येरवडा भागात अश्लील चाळे करणारा आणि त्यानंतर BMW गाडी घेऊन पळून जाणारा गौरव आहुजा आणि त्याच्या वडिलांचं पुण्यातील स्वारगेट भागातील हे हॉटेल, पुण्यातून सातारकडे जाताना पुणे सातारा रस्त्यावरती असलेलं हे क्रीम किचन नावाचं हॉटेल. सध्या या हॉटेलमध्ये ना गौरव आहे ना त्याचा वडील मनोज आहुजा. मात्र इथं आपल्याला पोलिसांची ही गाडी दिसते आहे चौकशीसाठी. या ठिकाणी पोलीस दाखल झालेत या दुचाकीवरून, कारण अश्लील चाळे केल्यानंतर त्यानंतर येरवडा भागातील एका चौकामध्ये लघुशंका केल्यानंतर तिथल्या नागरिकांनी गौरवला हटकलं. एका नागरिकांनी याचा व्हिडिओ शूट केला. मात्र मगरुरीमध्ये गौरवनी जे कृत्य केलं ते आणखीनच चीड आणणारं होतं आणि त्यानंतर आपल्या मित्रासोबत गौरव पुणे नगर रस्त्यानी वाघोलीच्या दिशेने पळून गेला आणि तेव्हापासून तो गायब आहे. पुणे पोलिसांचं म्हणणं आहे की तो आम्हाला मिळालेला नाही, त्याचा थांगपत्ताही आम्हाला सापडत नाही. तर दुसरीकडे गौरवचे जे वडील आहेत मनोज यांचं म्हणणं आहे की तो काल रात्री मित्रासोबत पार्टी करायला गेला होता आणि त्यानंतर काय झालंय हे आम्हालाही माहीत नाही आहे आणि जर तो आम्हाला मिळाला तर आम्ही त्याला पोलिसांच्या हवाली करू. या आहुजा कुटुंबाची जी पार्श्वभूमी आहे तर तीही जुगाराशी संबंधित आहे असं सांगण्यात येतं आणि त्या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. दरम्यान लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. पाहूया. भर चौकात सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल. अशा म्हणजे नालायक लोकांना, अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना सरकार, पोलीस सोडणार नाहीत, कुणाला पाठीशी घालणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.